सकाळचं नाश्ता म्हणजे डोक्याला ताप. काय बनवायचं. आज मी ना रवा घेतला आणि रव्याचं इडली बनवलं. त्यासाठी आपल्याला 2 कप रवा पाहिजे आणि 1 कप दही. मोठं जाड कुठलाही रवा चालेल आणि 1 कप दही पाहिजे आपल्याला. आणि ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण छान झालेलं फ्रेंड्स, इडली एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पंजी झालेलं आहे. आणि ह्याच्यात ना थोडं थोडं पाणी करून टाकायचं असं, आणि ह्याच्यानं एकदम बॅटर छान असं स्मूथ बॅटर बनवायचं. आणि थोडं थोडं करून पाणी टाकाल ना, ते आपलं बॅटर छानपैकी म्हणजे तयार होतो. आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे. आणि ह्याला ना आपल्याला 10 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. असं झाकून ठेवलं ना, आणि आता शेंगदाण्याचं चटणी बनवूया आपण. कारण की आपण काय तयारी केलंच नव्हतं ना, म्हणून आपल्याला चटणी तर पाहिजेलच इडलीबरोबर. तर शेंगदाणे घेतले 1 वाटी मी, आणि ह्याला थोडं भाजून घ्यायचं. हे बघा झालं आता आपलं. आणि आता बंद करायचं आणि शेंगदाणे काढून घ्यायचं आणि ह्याला मिक्सी जारमध्ये टाकायचं आहे. पण छान चटणी बनते शेंगदाण्याची. आणि 2-3 मिरची, लसूण, मीठ आणि थोडं पाणी टाकून ह्याला मस्त चटणी पिसून घ्यायचं. असं बघा, बारीक पिसायचं. मस्त आपली चटणी हे बनवून तयार झाली आहे. आता ह्याला ना थोडंसं फोडणी द्यायचं आहे आपल्याला. बघा झालं आपलं चटणी तयार. हे बघा, आता फोडणीसाठी मी कढई घेतलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे, 1 चमचा. आणि आता ह्याच्यात जिरं आणि राई घालायचं आहे. हे तडतडून द्यायचं आहे आणि मस्त कढीपत्ता जास्त टाकायचं आहे. आणि ह्याला हे आपल्या चटणीला तडका द्यायचं आहे. तडतडलं की ना आता टाकायचं आहे. मस्त आपली चटणी ना बनवून तयार आहे. एक बघा, चटपटी चटणी, आपल्या शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे. आता जे आपण रवा ठेवला आहे ना बॅटर, ते बघा रवा किती अब्झॉर्व केलं आहे पाणी. आता ने ह्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला इडलीसारखं बॅटर बनवून घ्यायचं आहे. असं चालवत राहायचं. एकदम मस्त फुगलं आहे आपलं हे रवा वगैरे. आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. थोडंसं खाण्याचं सोडा टाकायचं आहे. ह्याला एकसारखं असं चालवत राहायचं आहे, असं फिरवत राहायचं आहे. कारण की जेवढं आपण म्हणजे हे फिरवणार ना रवा बॅटर, तेवढं आपलं इडली आहे ना एकदम स्पंजी बनेल. आता इडली बॅटरमध्ये इडली ताटामध्ये टाकून आपण इडली बनवायचं. 1-1 चमचा इडली बॅटर टाकायचं आहे. आणि आता ह्याला शिजवायला ठेवायचं आहे. हे बघा, असं थोडं पसरवायचं आहे. तुम्ही पण हे ट्राय करा. इडली खूप छान बनून तयार होतं. फक्त ह्याला ना हे फुगत ठेवतात ना आपण 10 मिनटं, तेवढं आपल्याला म्हणजे ठेवायचं. हे लगेच नाही बनत. 10-15 मिनटं आपण झाकून ठेवलं ना तर आपलं बॅटर एकदम स्मूथ बनून तयार होतो. आता ह्याला आपल्याला 7 ते 8 मिनटं असं वाफून घ्यायचं आहे. आपण ठेवलं हे, आणि आता ह्याला 7 ते 8 मिनटं असं म्हणजे हात लावायचं नाही. ते आपोआप 7 मिनटात आपलं इडली बनवून तयार होईल. हे बघा, इडली कसं फुगून वर आलं आहे. आणि असं एक चाकू या चमचा टाकून बघायचं की आपलं इडली आतपर्यंत म्हटलं शिजलं आहे की नाही. शिजलं आहे ते.
आता बघा मस्त गरमागरम आपली इडली बनून तयार आहे. आता बघा असं काढून घ्यायचं आहे. बघा काहीच प्रॉब्लेम नाही. बघा खालीपर्यंत आपल्या इडली एकदम क्लीन निघून आलं आहे. तुम्ही पण जरूर ट्राय करा. खूप छान बनून तयार होतो आणि सकाळचं हे टेन्शन आहे ना नाश्त्याचं, ते पण एक दिवसाची म्हणजे टेन्शन नसतं हे आणि हेल्दी पण असतं. जरूर ट्राय करा रवा इडली. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फ्रेंड्स.